नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती। शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 30% शेतकरी आता या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत। नेमके हे शेतकरी कोणते आहेत? तुमचं तर या यादीमध्ये नाव नाही आहे ना? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि ज्या शेतकऱ्यांना याच्यामधून बाद करण्यात आलेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे, त्यांना का अपात्र करण्यात आलेला आहे तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 2000 रुपयांच्या अनुदानापासून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या संदर्भात शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी बाळापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे। तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे। मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र दिसून येते। बाळापूर तालुक्यातील सुमारे 30% शेतकरी अद्याप या अनुदानापासून वंचित असून त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींसोबत मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे। विशेषतः लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे अनुदान महत्त्वाचे असताना त्यांना लाभ न मिळणे ही चिंतेची बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे संबंधित विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, तसेच संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळेल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी गोपाल पोहरे, निळकंठ साबळे, गजानन ठाकरे व इतर शेतकरीही उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मुख्यमंत्री सन्मान निधीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती आणि हे 30% शेतकरी का अपात्र करण्यात आलेले आहेत तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।